भारतात काही मला असं पर्सनली माझा असा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही फेस्टिवल्स अटेंड करता किंवा अवॉर्ड्स एखाद्या फिल्मला मिळतात तेव्हा आपल्या इथे खूप नैराश्य आलंय या बाबतीतलं, किंवा हा यार कोणालाही मिळतं असं झालेलं आहे. कारण काय आपल्याकडे सगळेच खूप खूप सिनेमे बनतात, खूप लोक आहेत. पण व्हेनिसला गेल्यानंतर मी असं म्हटलं हा आपण एक आपल्या फिल्मचा प्रीमियर आहे आणि म्हणून आपण चाललोय आणि मज्जा करूया, अशा नोटवर मीही गेले. पण तिकडे गेल्यावर मला लक्षात आलं की दे आर व्हेरी सिरियस अबाउट द क्राफ्ट, दे आर व्हेरी सिरियस अबाउट व्हॉट यू आर सेईंग थ्रू युअर फिल्म. आणि ते लोक तुम्हाला तेवढा टाइम आणि स्पेस जो तुम्ही क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी देतात आणि दे आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन यू. म्हणजे आम्ही कोणीतरी ग्रेट नव्हतो. चैतन्याची पहिली फिल्म, विवेकची पहिली फिल्म, मी माझी पहिली फिल्म, आणि आम्ही तिकडे होतो आणि भारताला रेप्रेझेंट करत होतो, ज्याला जागतिक सिनेमात अजून तरी इतकं मोठं स्थान नाही झालेलं निर्माण. काही आपले जे राय वगैरे आपण लोक सोडली तर एवढं अक्लेम नाही अजून आपल्या सिनेमांना, दो वी प्रोड्यूस सो मेनी फिल्म्स. तर तिथे गेल्यावर आम्हाला जे महत्व दिलं आमच्या स्क्रीनिंगच्या वेळेस, आम्हाला जी वेळ दिली होती त्या दरम्यान, जे रिपोर्टर्स आले किंवा जे मीडिया कव्हरेज मिळालं आणि त्यांच्या ज्या सिस्टममध्ये जे त्यांनी ठरवलेलं आहे की हा सिनेमा या धाटणीचा, ह्याला आम्ही इतका वेळ देणार, मग त्याच्यात तुमच्याकडे स्टार नाही म्हणून तुम्हाला डावललं जातंय किंवा स्टार आला म्हणून कॅमेरा इकडनं इकडे गेलाय, असं होत नाही. आणि मला तिकडे गेल्यावरती लक्षात आलं की जगात अजूनही या गोष्टीला महत्व आहे आणि त्यांना दे आर व्हेरी सिरियस अबाउट युअर क्राफ्ट. आणि तुम्ही काय म्हणू इच्छिताय आणि तुमच्या म्हणण्याचा काय फरक पडणार आहे जागतिक लेवलवरती, तुमच्या सिनेमाचं म्हणणं, तुमच्या क्राफ्टचं म्हणणं आणि कोण म्हणतंय आणि कुठून येत आहे, याला खूप महत्व आहे. अजिबात निराशा नाही झाली आणि उलट कॉन्फिडन्स आला की आपण ज्या गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो, आपल्याला ज्या गोष्टींमध्ये बिलीफ आहे त्याला जागतिक दर्जावरती स्थान आहे. आणि मला वाटतं आपण जे आपलं हे नैराश्य आहे अवॉर्ड्सकडे बघण्याचं आणि फिल्म फेस्टिवल्सकडे बघण्याचं, ते उलट घालवलं पाहिजे. आपण एक नव्या जोमाने हे जे नवीन दिग्दर्शक, नवीन चित्रभाषा निर्माण करू इच्छित आहेत त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आणि मी खरं सांगेन, मी या सगळ्यांपेक्षा त्या मनाने, म्हणजे विराजांपेक्षा नाही पण या दोघांपेक्षा मोठी आहे. आणि मी वर्ल्ड सिनेमाचा थोडाफार आमच्या कॉलेज वगैरे मध्ये अभ्यास केलाय किंवा मी नाटकांमध्ये काम केलंय. पण या लोकांची जी दृष्टी आहे त्याच्यामुळे एवढं शिकायला मिळालेलं आहे. आणि मी तर रिक्वेस्ट करेन, उलट एक्सपिरियन्स लोकांनी, उलट अजून जे स्टार्स असतील त्यांनी अशा पद्धतीचं काम करावं ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं आपण निर्माण करू शकू आणि वेगळी दृष्टी आपल्याला आपल्या मार्फत समाजाला मिळेल. पीटर ग्रीनवे नावाचे एक फिल्म मेकर आहेत, खूप सिनियर, म्हणजे आता ही मस्ट बी 78. त्यांनी असं सांगितलं आमच्या एका मित्राला मध्ये की का सिनेमाचा मीडियम अजूनही म्युझिक, क्लासिकल म्युझिक किंवा पेंटिंगच्या लेवलवर का नाही गेलाय. तर ते म्हणत होते की सिस्टमॅटिकली गेल्या 60-70 वर्षात आपण त्या मीडियमला डम डाऊन केलेलं आहे बाय मेकिंग इट व्हॉट वी हॅव मेड इट.